याचं आता एक मोठं उदाहरण मी आपल्या पुढे देणार आहे। मला सुरुवातीला हे सांगायचंय की माझ्या घरी 5 धनंजय मुंडे स्वतः एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर आले होते। ते अख्खा फाईलचा ठोकळा होते। धनंजय मुंडे विरोधातल्या त्या फाईल्स होत्या आणि त्या फाईलची माहिती माझ्याकडे आधी ज्यांचा ते तेजस ठक्कर होते आणि एक राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते। आता हे सगळं तेव्हा ते माझ्याकडे फाईल घेऊन आले। मी त्यांना व्यवस्थित समजावलं की मी अशी कोणाची दिलेल्या फाईलवर कधीही काम करत नाही आणि म्हणून मी पंकजा मुंडेंचा कुठलाही विषय तेव्हा लावून धरला नाही। पण नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मी बीड प्रकरण लावून धरलं, अनेक विषय लावून धरले, तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव एका चॅनलच्या डिबेटवर घेतलं। ते घेतल्यानंतर म्हणजे इथे चेतन चिखळे नावाचा एक मुलगा बसलाय, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि हे सगळेच्या सगळे माझ्या घरापर्यंत येऊन त्यांनी मला समजावलं की आमच्या सगळ्यांचे मोठ्या प्रमाणावर छळ केले ते या राजेंद्र घनवट यांनी केले। तर कोण आहेत हे राजेंद्र घनवट यांची आपण आता सुरुवात करूया। हे पिक्चर आहे, हे धनंजय मुंडेंबरोबर जे अतिशय असे छान जवळ जसे ते कराड बरोबर असायचे तसेच जवळ असलेले घनवट। पिक्चर नंबर 2 व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी बद्दल म्हणजे जी फ्लाय ॲश महाजनको घ्यायची आणि मोठ्या प्रमाणाची, ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी अजित पवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटले। त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस मध्ये डायरेक्टर जे आहेत म्हणजे याच्यात 2च डायरेक्टर आहेत, एक आहे राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे राजपटलाल घनवट। तिसरा हा जो फोटो आहे हे मी सगळे माध्यमांना हा जो फोटो आहे हा जगमित्र शुगर नावाची जी कंपनी आहे याच्यात सुद्धा राजश्री मुंडे आहेत, धनंजय मुंडे वाल्मी कराड देखील होते। त्याच कंपनीत हे सुद्धा राजेंद्र पोपट घनवट हे डायरेक्टर म्हणून तिथे आहेत। एवढंच नाही तर त्यांचे इतरही म्हणजे पोपटलाल घनवट सुद्धा या कंपनीत आधी डायरेक्टर होते। यांनी काय काय केलंय तर 11 प्रत्येक शेतकऱ्याला छळून म्हणजे त्याच्यात एका शेतकऱ्याची 20 जमीन होती ती त्यांनी फक्त 8 लाखात व्यवहार केला। एकाची 1 कोटीची जमीन होती त्याचा 4 लाखात व्यवहार केला। आणि जे त्यांच्या विरुद्ध लढले म्हणजे इथे आता मीरा सोनावणे आहेत, या चिखले त्यांनी अफाट प्रमाणावर सगळ्यांवर गुन्हे केले, त्यांचा छळ केला। म्हणजे आज जर तुम्ही बघाल या ताई तुमच्याशी बोलतीलच, त्याच्यावर यांच्या कुटुंबावर देखील त्यांनी कसा छळ केला येतील। मीरा सोनावणे यांचं त्यांनी म्हणजे त्यांच्या जे व्यक्ती 1997 मध्ये वारले होते ते 2006 ला जिवंत दाखवून त्यांचा व्यवहार झाला असं दाखवलं। आणि या जेव्हा त्यांच्याच शेतात काम करत होत्या तेव्हा बहिणीवरून अतिशय खालच्या दर्जात एक राजाकडे पाठव असं म्हणून मग ह्या चिडल्या आणि चिडल्यावर त्यांना सरळ केलं म्हणून त्यांच्यावर 8 दिवसानंतर 307 गुन्हा दाखल केला। विरुद्ध सगळ्या शेतकऱ्यांविरुद्ध मानहानीचे कुठले त्यांनी गुन्हे 307 चे गुन्हे अनेक लोकांवर, यांच्या बीराताईंच्या तर त्यांनी दाखल केले। आणि एवढंच पैकी हा एक PSI देखील अशा लोकांवर या माणसांनी केले। की मला 2 मुलं आहेत, MBA आहेत, हे मी पोपट घनवट
आणि सगळ्या चांगल्या राजकारण्यांशी संबंध ठेवले, आम्ही ती दहशत करू शकलो. आणि म्हणून निर्माण करू असं नाही म्हटलंय, म्हणून आम्ही अशा अनेक जमिनी घेऊ शकलो, अनेक प्रोजेक्ट राबवू शकलो. तर शिवम बद्दल त्यांनी प्रोजेक्ट्स राबवलेत याची माहिती देखील त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिली आहे. हेच आपल्याला सांगतं की राजकारण्यांना हाताशी धरून बिल्डर अशा असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जातात, त्यांना कवडी मोलाची किंमत सुद्धा दिली जात नाही. जो त्यांच्या विरुद्ध लढवर गुन्हे, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेरीला आणलं, ताकद उरत नाही की आज सगळ्यांना कुठेतरी द्यावं. पोपटलाल घनवट यांना माझं आव्हान, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल तुम्ही करू शकत नाही, पण मानहानीचे किंवा कशाचे जे करायचे तुम्ही हव्या तेवढ्या केसेस करा. प्रत्येक तुमच्या केस मधली सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत आणि ते सगळे डिटेल्स मी दाखवणार आहे. तुमचा एक संजय चव्हाण नावाचा एक माणूस घेतला जातात, तो त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. आणि एवढंच नाही तर त्यावर असंख्य असे FIRs ऑलरेडी असतात, त्याची बी समरी करून घेतो. याचे सगळे डिटेल्स तर मी गृह मंत्रालयाला लिहून हे सगळे बी समरी झालेले सगळे गुन्हे हे पुन्हा रिओपन करा अशा मागणीचं पत्र मी पाठवणार आहे. आणि हे जी माणसं आहेत यांना मी आत्ताच बावनकुळे यांना देखील फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागला नाही, पण मी बावनकुळेंना या सगळ्या लोकांना त्यांच्याकडे पाठवणार आहेत. यांच्या सगळ्या जमिनीच्या व्यवहाराची पुन्हा चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि अशा जे बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात त्यांची राजकीय ताकद वापरून, तर त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत, त्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे. आणि ती लवकरात लवकर व्हावी असे मी आव्हान मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या दोघांना करते. अंजलीताई, शेतकऱ्यांचा छळ झाला म्हणताय तुम्ही, मोडस ऑपरेंडी कसं होती, म्हणजे कसं छळ करायचे थोडक्यात थोडं कधीपासून हे सगळं गेले 10 ते 12 वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय. पण खरं तर हे 2004-5 सालापासून त्यांनी सुरू केलं. आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झालेत. सगळं खोटं दाखवलंय. मय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत, जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट्स केली आहेत. अफाट घोळ केलेत, अफाट घोळ. आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतीये ना पोलीस बोलतायत, कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत, कारण ते थेट पार्टनर आहेत. म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल, म्हणजे थेट पार्टनर आहेत. आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे. तर आताच्या घटनेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. आता मी विनंती करते मीरा सोनावणेंना, त्या बोलतील आणि त्यानंतर या चित्तेताई बोलतील. तर रिक्वेस्ट करते माध्यमांना की त्यांचं बोलणं देखील आपण रेकॉर्ड करावं. बोला. नमस्कार. आता आम्ही अंजलीताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही 2008 पासून फिरतोय, भरपूर ठिकाणी फिरलो, कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही. आणि अंजलीताईंकडं आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढायची. माझं तर आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही, कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही. अहो त्याने ना मला सांगा, धनंजय मुंडे सारखा माणूस, आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही, किंवा हा राजू सोनवणे माझा चुलत भाव आहे, अशा आमच्या 8 भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय. आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा. म्हणजे हा किती मोठा गरिबांनो अन्याय आहे तुम्ही सांगा. आणि जे शंकर मारुती रौंदळ, माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ
यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती. मग आता ती आजीने घाण ठेवली. मग आता यांच्या चुलत्यांनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला, तर माझ्या वडिलांनी ते खरेदी खत करून घेतलेले. खरेदी खत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं, आसखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात, नोंदी बंद होत्या. आणि मी वयाच्या 9व्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली. आणि तेव्हापासून ताई मी आता नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून इथं आली. मी 9व्या वर्षापासून घुंगरं बांधली. लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं. खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे. आणि एवढे हाल काढून या पोपट घनवटनी या राज घनवटनी आम्हाला बिनकामाच्या कोर्टाच्या चक्रा मारायला लावल्या. ताई नको नको झाले सगळ्यांना. आम्हाला असं वाटतं मेलेलं बरं, ती जमीन नसलेली बरी. आवर इतकी जरा शेती आहे ताई आमच्या खेड तालुक्यात, इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट राज घनवटची. आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे, पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची की ती टोळी आहे ना, त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा करतो जमीन घ्यायला. ताई पोपट घनवट समोर येत नाही, त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो, त्याच्या नाव करतो, मग स्वतःच्या नाव करून घेतो. ज्या वेळेस आमच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी, त्याचा पोपट घनवटचा मुलगी आणि जावई डॉक्टर आहे ताई. मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला. आमच्यावर गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं, कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून. आणि असं आहे ना, असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई. खरंच याचं आहे ना शासनाने लवकर चौकशी करावं ना, आम्हाला लवकर न्याय द्यावा, नाही तर आम्हाला फाशी तरी द्यावा सरकारने. इतका कंटाळा आला ताई, आता सणच व्हायना झालं बघा. अहो आम्ही एक रुपया कष्ट करायचा. मी रात्रभर तमाशामध्ये नाचून आता इथं आली आहे. तुम्हाला न वाटलं तर तुम्ही माझी चौकशी करा. माझे ना लेकरं बाळा ताई, मला ना 10 बाय 10चं घर आहे राहायला. माझ्या घरामध्ये मी असले, माझी फॅमिली असली, पाहुणा आला तर बसू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. आम्ही आज 2 करोडची आमची जमीन असताना आम्ही भिकारी आहे. कसं जगायचं कसं आता, लोकांनी कसं जगायचं. आणि प्रत्येकाची तुम्ही ऐकाल ना, प्रत्येकाची कहाणी तीच आहे. 11 अशा कुटुंबांवर यांनी अफाट प्रमाणावर टाकलेत. आणि जसं मी म्हणते आता या ताईंचं ऐका. आमचा मालक आम्ही फोटो भरायला निविनगरला होतो. माझी तर लेकरं एकदम बारीक होती. माझं त्या टायमाला मालक वारला, एकदम बारीक होती. पोरांच्या बापाला दादागिरी करून त्याच्याबरोबर त्याचं गुंड तर असतातच. आणि आमची एक नणंद, तर तिला पण काही येत नव्हतं, काय नव्हतं. माझा नवरा तर एकदम भोळा होता. आम्ही कुठं तर निविनगरला. माझा बारका मुलगा तर दूध पेता म्हणलं तरी चालेल, इतका बारीक होता. त्याला दादागिरी करून त्याच्याकडून सह्या अंगठं घेतलं. आम्हाला माहिती पण नाही. जेव्हा तो लाचच्या टेपला आम्हाला माहिती झालं का, मग आम्हाला सांगितलं त्यांनी का मला असं असं केलं म्हणून करताना. त्याला मोर्च तर सांगायची आहे ना, समजा ना त्याला काय सांगायचं. तो पण घाबरला आणि तो घाबरूनच मेला. आमचा मालक घाबरूनच मेला. तो मेलाच नसता, तो का मरण्यासारखा नव्हता. शिवाय त्याचे आई बाबा लहान असताना गेले. त्याच्यानंतर आता ह्यांनी अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं. मी नवरा तर गेला, त्याच्या पाठीमागे या जमिनीसाठी मी पण जाणार, काय करायचं. आता तुम्ही पण बोला. यांच्या तर यांना अटॅक आला. माझ्या तुमचं नाव सांगा ताई, तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र रखमा सोनवणे. माझ्या वडिलांचं नाव रखमा गोविंद सोनवणे. ज्यावेळेस माझ्या वडिलांना पोपट घनवट या व्यक्तींनी कॉल केला आणि धमकी दिली, 20 मिनिटात लाचचा कॉल कुणाचा होता. आम्ही जमीन विकलेली बोलण्यासाठी वेगळंच हे करत होतो. त्याच्यानंतर मी आलो आणि विचारल्यानंतर त्यांनी जमिनीचं मला सांगितलं की तू येऊन सह्या कर. तर मी बोललो मी सही करू शकत नाहीये. तर लेटर कोर्टाच्या मार्फत मागवलं. मी पण त्यांना पाठवलं की माझ्या वडिलांनी जर जमीन विकली असेल तर मला सही अंगठा वडिलांचा काहीतरी दाखव मला प्रायव्हेट. तर मी पण त्यांना परत करा
10 वर्ष झाली आम्ही त्या जमिनी जाऊ शकत नाही. कंपाऊंड मारून घेतलेलं आहे पूर्ण जमिनीला. आम्हाला शेतात पाय ठेवते. आणि यांच्यामुळे मी गेल्यानंतर 307, 324 आणि 120 ब पूर्ण कलम करून त्यांनी आम्हाला महिनाभर एरवड्या जेलला टाकलं होतं मला. आता थोडक्यात एकंदरीतच जमिनीचे व्यवहार दिसतात त्यामध्ये. हा, मला पुन्हा एकदा तेच सांगायचंय की अशा असंख्य लोकांकडनं ही तर 11 माणसं एकमेकांना भेटली आणि ती माझ्यापर्यंत येऊ शकली. अशा असंख्य लोकांना राज गणवट, राजेंद्र गणवट आणि पोपट गणवट यांनी प्रचंड लोकांच्या जमिनी लुटल्या. सगळ्या यंत्रणा यांच्यासाठी काम करतात आणि सगळीकडे धनंजय मुंडे हे बऱ्यापैकी ठिकाणी फोन करून दहशत निर्माण करून या सगळ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या. म्हणून मी बावनकुळेंना भेटून त्यांना विनंती करणार आहे की सगळी प्रकरणं पुन्हा चौकशी करा आणि यांच्या जमिनी यांना कुठच्याही परिस्थितीत परत मिळाल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की बावनकुळे हे नक्की करतील, कारण कुठेतरी योग्य काम करणं हेच एका मंत्र्याकडनं अपेक्षित आहे आणि ते करून घेण्यासाठी मी लढा मात्र नक्की देईन. एवढंच मी तुम्हा सगळ्यांना सांगू शकते. आणि हे होईपर्यंत माध्यमांनी सुद्धा त्यांची साथ द्यावी, कारण अशी असंख्य लोकांना आता कसं आहे की सामान्य लोकांना जगणं मुळात कठीण झालंय. त्यांना त्यांचे प्रॉब्लेम कोणाकडे द्यावे. आज या बाई म्हणा, याची सगळी माणसं म्हणा, यांचीच एक पुतळे देखील आले होते मागच्या वेळेस, ते देखील म्हणाले की घेऊन कोर्टाच्या भाऱ्या करायला लागतायत. प्रत्येक वेळेस कोर्टापर्यंत जा ये खर्च होतो, त्या दिवशीच आमचं काम जातं, सुट्टी घेतली जाते. तर हे जे छळ चाललेत आणि हे जेवढे राजकारण्यांचे पाळलेले लोक आहेत ना, या सगळ्यांना आता धडा शिकवण्याची आता वेळ आलेली आहे. काही एकूण पुण्याचे जर पालकमंत्री पाहायचे तर ते स्वतः अजित पवार आहेत. राष्ट्र पाहायला मिळत आहे कुठंतरी अजित पवार असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील, यांच्या हे संगनमतानं हे सगळं झालंय असं म्हणून. नाही, हे त्यांच्या संगनमताने, म्हणजे पोलिसांना जसं मीराताई म्हणाल्या की सरळ फोन धनंजय मुंडेंकडनं आल्यावर यांच्यावर 1 नाही 9 जणांवर गुन्हे दाखल होतात, ते पण 307 सारखे, आणि त्यांना गिरट्या करायला लागतायत कोर्टाच्या. कसं ती माणसं जगणार. त्यांना त्यांचा एकदा जागा गेली, वर मानसिक छळ, ही काही लोक आहे का असा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच मी म्हटलं की मी हे देखील वित्तमंत्री हे मी मुद्दाम म्हटलं की बावनकुळे आणि अजित पवार या दोघांना माझी विनंती असेल की तात्काळ या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मी थेट आव्हान, विनंती, जे म्हणायचे म्हणा, हे मी या दोघांना करते. अंजलीताई, थोडक्यात थोडं सविस्तर सांगा, जे एकंदरीतच हे खेड मधलं प्रकरण आहे, किती एकड़ जागा आहे, कधीचं प्रकरण आहे, काय नेमकं मोडस ऑपरेंडी, यामध्ये मोठे मासे पण इन्व्हॉल्व आहेत का, थोडं म्हणजे खसरा नंबर वगैरे. आताच्या घटकेला माझ्याकडे 11 असे शेतकरी आले ज्यांच्या जमिनी या एक राजेंद्र गणवट नावाच्या माणसांनी आणि त्यांच्या वडिलांनी पोपट गणवट यांनी मोठ्या प्रमाणावर या जमिनी लाटल्या. कोणाची किती तर कोणाची किती, अशा छोट्या छोट्या ते अगदी मोठ्या जमिनींपर्यंत हे व्यवहार केले गेले आहेत. मेलेल्या लोकांना जिवंत दाखवून, काही जिवंत लोकांना मेलेल्या दाखवून, आणि ते पण छोट्या काळात नाही. म्हणजे काही माणसं जी 2009 मध्ये जिवंत होती त्यांना 1979 मध्ये गेलेल्या दाखवून ते व्यवहार केले गेले. म्हणजे ह्याला काही अर्थ नाही. पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन, आणि त्या सगळ्या पॉवर ऑफ अटॉर्नी एकच व्यक्ती, जे मी म्हटलं संजय चव्हाण नावाचा, आणि त्याच्या नावावरनं दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याच्या तिसऱ्या, आणि मग त्या सगळ्या पोपट गणवट किंवा राजेंद्र गणवट यांनी घेतलेल्या आहेत. आणि हीच त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. आणि आज मी तुम्हाला खात्रीने सांगते की हे 11 जे आलेत, आता हे त्या बाजूला गेल्यानंतर असे असंख्य लोक सुद्धा पुन्हा उभे होतील. म्हणून इथे जे जे येतील त्यांची मी लिस्ट बनवून बावनकुळे यांच्याकडे देणार आहे आणि अजित पवार यांच्याकडे देणार आहे. सगळ्यांची चौकशी पुन्हा याच्यावर व्यवस्थित कारवाई होऊन त्यांना जमिनी परत मिळाल्या पाहिजेत. लाईव्ह
या संपूर्णपणे जमिनी या शोधून मग त्या लाटल्या, असा काही प्रकार आहे का? 1-2 ठिकाणी असे प्रकल्प येणार होते, पण बहुतांश जमिनीमध्ये आजूबाजूला सगळ्या चांगल्या डेव्हलप झालेल्या एरिया होत्या, म्हणून यांची कंपनी जी बिल्डर आहे, त्यांचं शिवम बिल्डर नावाची जी त्यांची कंपनी आहे, तर हे मोठे ते स्वतः करायचे आणि त्यासाठी या लाटल्या गेल्या आहेत आणि अक्षरशः न सांगता त्यांना चिरडून त्यांच्यावर गुन्हे टाकून पूर्ण फेन्स करून त्यांनी असे अनेक प्रोजेक्ट्स केले आहेत आणि दाखवताना सांगतायत की पुण्यात इतक्या चांगल्या इंडस्ट्रीज येत आहेत, तिथल्या लोकांना राहायला जागा हवी म्हणून आमच्या कंपनीने त्यांच्यासाठी घरं बनवली. ते हे व्हिडिओज ऐकून सुद्धा धक्का बसतो आणि असं वाटतं की हे काय राजकारणी आहे. ताई, हे सगळे जे शेतकरी आज इथे आले आहेत, आपली व्यथा मांडतायत, हे कुठल्या जिल्ह्यातले आहेत की संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत? नाही, हे सगळे पुण्याच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून आलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणात म्हणजे जसं आपण बघितलं, काही खेडहून आहे, काही चाकणहून आहेत, अनेक ठिकाणून लोक आले आहेत आणि तिथे त्यांचं मोडस, कारण त्यांचं काम जे आहे ते पुण्यात जास्त आहे. तर मला आता याचं सगळ्याचं कोरिलेशन लावायचं आहे, कारण आपल्याला आठवत असेल की कराडचे सुद्धा अनेक प्रॉपर्टीज पुण्यात आहेत, त्यांनी सापडले ते आणि त्यांचे सगळे जे आरोपी आहेत ते सापडले देखील पुण्यात आहेत. आता याचा संदर्भ काय काही काळात आपोआप लागेल, त्याच्यात मला नाही वाटत आपल्याला काही विशेष करावं लागेल. पण आत्ताच्या घटकेला या सगळ्यांसाठी फोन कोणाकोणाचे आलेत ते सगळे लोकच सांगू शकतील आणि ते स्पष्टपणे आता मीराताई बोललेले आहेत. वाल्मिक कराड आणि घनवट यांचे काही संबंध पुढे आलेत का? या काही संबंध या दोन्ही कंपन्यामध्ये जसं मी म्हटलं की माझ्याकडे ज्या 2 कंपन्या आहेत, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, जगमित्र शुगर, या दोन्ही कंपन्यामध्ये वाल्मिक कराड पण होते, धनंजय मुंडे पण होते, राजश्री मुंडे पण आहेत आणि हे राजेंद्र घनवट पण आहे. ही पूर्ण चेन आहे आणि या सगळ्यांचं व्यवस्थित जसं आपण म्हणतो तिथे त्यांच्या गँग्स आहेत, ती त्यांची गँग करून लूट, दहशत करून लूट केली जाते. यांची इथे वेगळ्या प्रकारची दहशत करून यांच्या जमिनींची लूट होती. तर या त्यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल अनेक खुलासे जसजसे होतील तसतसे मी करत जाईन. राजेंद्र घनवट यांचे देखील कोणी आका आहेत असं वाटतं या प्रकरणात? राजेंद्र घनवट हे साथी आहेत, जसे वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे साथी आहेत तसे राजेंद्र घनवट हे त्यांचे साथी आहेत. जसं मी म्हटलं की पहिल्या दिवशी जेव्हा मला पंकजा मुंडेच्या फाईल्स घेऊन जेव्हा धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, जिथे मी बसले तिथेच ते बसले होते आणि त्यांच्या सगळ्या फाईल पाठवण्याचं काम याच राजेंद्र घनवटने केलं होतं. कारण पंकजा फाईल्स म्हणून माझ्याकडे आजही त्यांचा नंबर सेव्ड आहे, तो देखील मी तुम्हाला पाठवू शकते. एक तर तुम्ही आता व्यंकटेश्वरा म्हणाला, व्यंकटेश्वरा जे संस्था आहे फूड सप्लायच्या चेनमध्ये ती ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली आहेत, त्या संस्थेवरही खूप गुन्हे दाखल आहेत आणि तुम्ही ज्यांची नावं घेत आहात तीच माणसं डायरेक्टरकडे, तर त्याच्यात तुम्ही काय फॉलोअप करणार आहात का? आता कसं आहे की असंख्य असे पुरावे जे येत जातील तसतसे यांच्यावर खुलासे करत जाईल आणि तेव्हा तरी मला वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात प्रकाश पडेल की आपण ज्याला पाठीशी घालतोय ते ना त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटची चौकशी केली आहे, ना त्यांनी मी काढलेल्या शेती घोटाळ्याची म्हणजे ॲग्रिकल्चर स्कॅमची त्यांनी चौकशी केली आहे. पण हे धनंजय मुंडे किती पोचलेले होते याची असंख्य उदाहरणं तुम्हाला मिळतील आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे करेन. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, यांनी जमिनी गहाण ठेवल्या म्हणतात, जमिनी गहाण ठेवता येत नाही, डायरेक्ट खरेदी करून द्यावं लागतं. घाण हे आत्ताच्या काळच्या नाही, त्या खूप पूर्वी त्यांनी हे त्यांच्याच नातलगांकडे ठेवले होते. ते फक्त एका व्यक्तीचं आहे, बाकीच्या व्यक्तींमध्ये तर बाकी तसं काहीच नाही. म्हणजे या त्यांनी घाणही ठेवल्या नव्हत्या, त्यांचे खोटे पैसे दाखवून त्यांना त्या म्हणजे दाखवली की ती काहीच नाही आहे, त्याचं व्हॅल्युएशन एवढंच आहे असं दाखवून ते 8-8 लाखाला व्यवहार केले गेले. ते 20-20 कोटीच्या जमिनी आहेत. तर असे खोटे व्यवहार केले गेले. ताई, यामध्ये एक असं दिसतंय स्पष्टपणे की राजेंद्र घनवट यांनी काही पुरावे पेपर्स तुमच्याकडे पाठवले होते जे पंकजा मुंडे यांच्या विरोधातल्या फाईल्स होत्या. त्यामुळे राजेंद्र घनवटच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे पंकजाताईंच्या विरोधामध्ये काही खुलासे करू इच्छितात का, असा सवाल यांनी साठी आले होते. कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते, म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन आणि मी त्याच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही,
त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही. कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही. जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले. आले होते. धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर हे दोघेही माझ्या घरी आले होते. एक प्रकारची सुपारी होती पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली. ते देण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला, पण ते घेत नाही हे त्यांना कदाचित कल्पना नसेल. अंजली, ते पुण्याच्या आसपास आपण बघताय किंवा एकंदरीत बीडमध्ये भाव जमिनींना सोन्याचा आलेला आहे. त्या अनुषंगानं या एकंदरीतच लँड माफिया तयार होणं, मग त्याच्या मार्फत दहशत पसरवणं आणि आकाला फायदा करून देणं हा हेतू होता काय? नाही, हा आकाचा फायदा आहे. हा वाल्मिक कराडचा नाही, पण धनंजय मुंडे यांचा फायदा होतोय. आणि याच्याच मी तुम्हाला तेच म्हटलं की याच्यात राजेंद्र घनवट, पोपट घनवट हे जर थेट त्यांच्या कंपन्यांमध्ये आज तगायत डायरेक्टर्स आहेत, म्हणजे 2च व्यक्ती आहेत, राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपट घनवट, हे जर असतील तर ते त्यांच्या किती जवळचे आहेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नक्कीच नाही. तुम्ही 1-2 पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रालयातून पण पत्रकार परिषदा घेतल्या होत्या, खुलासे केले. 4 फेब्रुवारीला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली की ते माझ्या विरुद्ध कोर्टात एक मानहानीचा गुन्हा दाखल करणार होते, एक केस दाखल करणार होते. आजपर्यंत मला त्याची नोटीसही आलेली नाही, कारण मी त्यांना कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की तुम्ही दाखल कराच. त्याच केसमध्ये मी सगळ्या गोष्टी मांडून ती केस तुमच्यावरच कोर्ट स्ट्रिक्चर्स पास करेल अशी मी त्यांना चॅलेंज केल्यानंतर आज तगायत, आज आता 1 एप्रिल झाले, अजूनपर्यंत तरी माझ्याकडे कुठलीही नोटीस आलेली नाही. 2 वाजता आज मंत्रिमंडळाची बैठक होती. खरंच बस नको आता. थँक्यू. फक्त व्हिज्युअल्स या सगळ्यांचे व्हिज्युअल्स घ्या. सतीश